नमस्कार. प्रकृती प्रेमाचं एक उदाहरण म्हणून जर आपण मागची काही दशकं आणि वर्तमानात पाहिलं तर बऱ्याचशा अशा व्यक्ती आहेत ज्यांनी झाडाझुडपांच्या संरक्षणामध्ये एक महत्वाची भूमिका बजावली आहे. जसे तेलंगणाचे रमैया दरीपल्ली, कर्नाटकच्या शालू मर्दा थिमक्का, जोरहाट आसामचे जादव मोलाई पायेंग. आज आपण ह्याच पद्मश्री विजेत्यांमधून फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया जादव मोलाई पायेंगच्या प्रकृती प्रेमाशी तुमची ओळख करून देणार आहोत. धन्यवाद. तुम्ही आजवर स्पायडरमॅन, बॅटमॅन, सुपरमॅन बद्दल तर ऐकलंच असेल, पण आज आम्ही तुम्हाला फॉरेस्ट मॅनची प्रेरणादायक कथा सांगणार आहोत. का एकटी व्यक्ती कोणत्याही संस्थे आणि मशिनरीच्या मदतीविना 1360 एकर एवढं जंगल उगवू शकतो का? तेही ओसाड जमिनीवर? सगळे नाहीच म्हणतील, ते शक्यच नाहीये. आणि भारताच्या वन विभागाचंही हेच म्हणणं होतं. आसामच्या जादव मोलाई पायेंगना जादव मोलाई आसामच्या जोरहाट या गावाचे रहिवासी आहेत, ज्यांच्या जवळून विशाल ब्रह्मपुत्रा नदी वाहते. जादव बालपणापासूनच प्रकृतीवर प्रेम करायचे. जीवजंतू, पशुपक्षी त्यांना खूप आवडायचे. जेव्हा ते 16 वर्षांचे होते तेव्हा त्यांना जाणवलं की गावच्या सभोवताली पशुपक्ष्यांची संख्या कमी होते. जेव्हा त्यांनी घरच्यांना याचं कारण विचारलं तेव्हा ते म्हणाले की जंगलं कमी झाल्यामुळे असं होतंय. मग एक दिवस जादवांना ब्रह्मपुत्र नदीच्या एका ओसाड टेकडीवर भरपूर साप मेलेले दिसले. टेकडीवर एकही झाड नसल्यामुळे शेकडो साप स्वतःला वाचवू शकले नाहीत. हे बघून जादवांना खूप दुःख झालं. ते वन विभागवाल्यांना म्हणाले की तुम्ही येथे थोडी झाडं लावा. झाडं नसल्यामुळे प्राणी येथे मरतायत. पण वन विभागवाले त्यांना म्हणाले की ही ओसाड जमीन आहे, येथे काहीच उगू शकत नाही. हो, पण जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेथे बांबूची रोपं लावण्याचा प्रयत्न करू शकता. वन विभागवाल्यांनी बहुधा ही गोष्ट गमतीने म्हटली असेल, पण जादवांनी ती गंभीरतेने घेतली. जादवांनी ब्रह्मपुत्रा नदीमध्ये एका ओसाड टेकडीवर 20 बांबूंची रोपं लावून सुरुवात केली. 30 वर्ष ते दररोज सकाळी उठून त्या टेकडीवर रोपं लावून परत यायचे. एवढ्या सगळ्या रोपांना पाणी घालणे एकट्या जादवांना शक्य नव्हतं, पण त्यांनी ह्यासाठी देखील एक शक्कल लढवली. त्यांनी प्रत्येक रोपावर बांबूची एक फळी ठेवून त्यावर एक भांड ठेवलं, ज्यामध्ये बारीक छिद्र होतं. या युक्तीने नव्या रोपांना आठवडाभर थेंब थेंब पाणी मिळायचं. सन 1980 मध्ये वन विभागाने जेव्हा तेथे वृक्षारोपणाची योजना राबवली तेव्हा जादव पायेंगनेही सहभाग घेतला आणि एका मजुराप्रमाणे काम केले. 5 वर्षांनंतर जेव्हा ती योजना संपली आणि इतर सर्व कर्मचारी निघून गेले, तरीही जादव पायेंगने त्यांचं काम सुरूच ठेवलं. ते नवे रोप लावायचे आणि झाडांचं संगोपन करायचे. ह्या प्रकारे 30 वर्ष काम करून मोलाईंनी जवळजवळ 1360 एकर एवढं जंगल उगवलं, जे न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्कपेक्षाही मोठं आहे. त्यांच्या नावावर ह्या जंगलाचं नाव मोलाई फॉरेस्ट असं ठेवण्यात आलं. या जंगलामध्ये बंगाल टायगर्स, भारतीय गेंडे, हरिण, बऱ्याच प्रजातींचे माकडं, ससे, विभिन्न प्रकारच्या पक्ष्यांनी स्वतःचं घर बनवलं आहे. 100 हत्तींचा कळपही येथे फेरफटका मारत असतो. तब्बल 300 एकर जमिनीमध्ये बांबूंचं जंगल आहे आणि उरलेल्या ठिकाणी वेगवेगळी झाडं आहेत. जादव पायेंग ह्याच जंगलामध्ये त्यांची पत्नी आणि 3 मुलींसोबत एका झोपडीमध्ये राहतात आणि गाईचं दूध विकून त्यांचा उदरनिर्वाह करतात. जादव पायेंगना त्यांच्या या अद्वितीय कामगिरीसाठी 22 एप्रिल 2012ला जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाच्या स्कूल ऑफ एन्व्हायरमेंटल सायन्सेसद्वारे आयोजित एका सार्वजनिक समारोहामध्ये सन्मानित केलं गेलं, जेथे त्यांना फॉरेस्ट मॅन ऑफ इंडियाची पदवी दिली गेली.
त्यानंतर सन 2013 मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेस्ट मॅनेजमेंटनेही त्यांना सन्मानित केलं. सन 2015 मध्ये त्यांना भारताचा सर्वात उच्च नागरी सन्मान पद्मश्रीही देण्यात आलं. माझे मित्र इंजिनियर झाले आणि ते शहरात जाऊन वसले. मी सगळंच सोडून या जंगलालाच आपलं घर मानलं. आतापर्यंत मिळालेले सन्मान आणि पुरस्कार माझी खरी कमाई आहे, ज्यामुळे मी मला या जगातील सर्वात सुखी माणूस समजतो. जाधव पायंगने आम्हाला सांगितलं की भरपूर धन कमवणे म्हणजे यश नाहीये. यशाचं एक रूप हे सुद्धा आहे जे त्यांनी मिळवलंय. विचार करा, त्यांनी उगवलेल्या जंगलाने किती टन शुद्ध ऑक्सिजन ह्या 30 वर्षात उत्पन्न केलं असेल आणि पुढे भविष्यातही हे जंगल किती ऑक्सिजन आपल्या येणाऱ्या पिढीला उपलब्ध करतील. या ऑक्सिजनची किंमत व्हेंटिलेटर असलेल्या त्या व्यक्तीला विचारा ज्यांच्याकडे अरबो रुपये असतील आणि दुसरीकडे ऑक्सिजनचं एक सिलेंडर असेल. ही संपत्ती जाधव मोलाई पायंगने स्वतःच्या मेहनतीने उभी केली आहे आणि जगाला समर्पित केली. आणि ते स्वतः आजही त्या जंगलातील एका झोपडीमध्ये राहतात. पायंगचे हे विचार आणि व्यक्तिमत्वापासून आपण सर्वांनी प्रेरणा घेतली पाहिजे.